मित्रांनो, मी अभिजित. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर तुम्ही म्हणाला आता हा कॅज्युअल कसा, तर आज थोडं कॅज्युअली बोलायचं आहे. म्हणजे मी काही एक्सपिरियन्स तुमच्यासमोर शेअर करणार आहे, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स. मी ग्राफिक डिझायनिंगविषयी बोलतो प्रत्येक. तर ग्राफिक डिझायनिंगमध्ये मी कसा आलो, हेच क्षेत्र मला का निवडावं लागलं, किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी जसा बोललो होतो चॉईसबद्दल, तर ही माझी चॉईस आहे का, किंवा ही चॉईस का करावी, मी दुसरीकडे का नाही गेलो. तर मुळातच फाईन आर्टिस्ट आहे, त्यामुळे मी हे क्षेत्र निवडलं. आणि हे क्षेत्र बाय चॉईस आहे, म्हणजे मला हे क्षेत्र आवडत होतं, इथेच यायचं होतं, म्हणून मी याच्यात आलो. तर कसं आलो, पहिले या क्षेत्राबद्दल मला अजिबात माहिती नव्हतं. मी फक्त फाईन आर्टिस्ट होतो, आणि तो फक्त शाळेपुरता. शाळेमध्ये मी काही परीक्षा दिल्यात. त्याच्यानंतर कॉलेज जेव्हा माझी 10 पासआउट झालो, त्यानंतर 11वी-12वी माझ्या स्वखर्चाने केली. मी जॉबला होतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब केलेले. तर असं झालं की मला एक क्षणी असं वाटायला लागलं की वेगवेगळ्या पद्धतीचे जॉब म्हणजे मी पेपर लाईन टाकले, मी दुधाची लाईन चालवलेली, मी डबे सप्लाय केलेले आहेत, मी किराणा दुकाने देखील चालवलेलं आहे. तर असंच बसलो होतो, तर असे माझ्या समोर असे मस्तपैकी व्यवस्थित वेल ड्रेस्ड जाणारी पोरं मी बघितली, पोरी बघायचो, किंवा वेल ड्रेस्ड काही वयस्कर जायचे बरोबर. म्हणजे मला असं वाटायचं की अरे हे जाऊन AC समोर बसून कम्प्युटर समोर काम करतात, आपल्याला कधी जमेल हे सगळं करायला. माझ्या डोक्यात हा विचार आला की हे काय असेल नक्की, हे कुठे जातात, काय काम करतात, आणि हे काय काम करत असेल. म्हणजे ग्राफिक डिझायनिंग करता हे मला त्यावेळी माहितीच नव्हतं, किंवा ते ग्राफिक डिझायनिंग कोणी अकाउंटंट असेल, किंवा कोणी ऑपरेटर असेल, कोणी अजून मॅनेजर वगैरे लेवलला असेल, कोणी सुपरवायझर असतील, असे असू शकतात. पण मला माहिती नव्हतं हे काय काम करतात कंपन्यांमध्ये जाऊन, पण वेल ड्रेस सुटाबुटात जाऊन AC समोर कम्प्युटर समोर बसून AC मध्ये कामं करतात. तर आपण कधी हे सगळं करायचं का, आपण कायम हेच सगळं करायचं, छोटे मोठे कामं करायची. आपल्याला कधी जाऊन बसता येईल असं की व्यवस्थित वेल एज्युकेटेड लोकांसारखं जाऊन आपण काम करूया. आणि माझी तेव्हा 12वी सुट चालली होती, म्हणजे 11वी-12वी पासआउट नुकताच चालू होती. तर मी विचार केला की हे नक्की काय आहे, म्हणजे कुठलं क्षेत्र निवडावं. तर मी जसं फिरायचो, तर तिथले कारण मी फाईन आर्टिस्ट असल्यामुळे माझं नक्की डिझायनिंगकडे लक्ष जायचं, डिझाईन्सकडे लक्ष जायचं, की हे जे बसस्टॉपवरचे जे बोर्ड्स आहेत, किंवा मोठे मोठे पिक्चरचे होल्डिंग्स आहेत, किंवा जे TV ला ॲड येतात, तर त्या किती क्रिएटिव्ह असतात. किंवा एखादी सिरियल लागली, तर सिरियलच्या आधी त्यांचं एक पोस्टर येतं, त्यांचा एक व्हिडिओ येतो व्यवस्थित, त्याच्या मागे एक टायटल सॉन्ग असतं. तर ते कसं क्रिएट करत असतील, किंवा बस शेल्टरवरचे जे पोस्टर्स असतात वेगवेगळ्या ॲडचे, लक्सची ॲड असते, किंवा आणखी कसली साबणाची असते, टूथपेस्टची, ड्रेसेसची, कोटची, परफ्यूमची, नाना विविध तऱ्हेचे ॲड असतात. ते कशा बनत असतील, कुठंतरी बनत असतील ना, या काहीतरी त्याच्या मागे असेल, काहीतरी लॉजिक असेल त्यामागे, काहीतरी तंत्र असेल त्याच्या मागे बनवण्याचं. तर हे काय होतं, तर मी असंच दुकानात एक दोस्त आले होते, तर त्यांना मी विचारलं की हे असं आहे, हे कुठे बनतं, किंवा आपण TV ला सिरियल बघतो हे. तर ती व्यक्ती एज्युकेटेड होती, आणि कर्मधर्म संयोगाने ती व्यक्ती ग्राफिक डिझायनर होती. तर मी त्या व्यक्तीला, तर ती व्यक्ती बोलली की हे आहे ना, हे ग्राफिक्स असतं. तुम्ही ज्याला चित्र बोलतात, किंवा तुम्ही त्याला ड्रॉइंग बोलतात, तुम्ही त्याला आर्ट बोलतात, ते ग्राफिक्स असतं. ग्राफिक्स 2D, 3D, मोशन, ॲनिमेशन असे प्रकार आहेत. म्हणजे आपल्याला जे स्टॅटिक दिसतं ते 2D आहे, म्हणजे असं तिन्ही बाजूने दिसतं ते 3D आहे, किंवा ज्याला मोशन असतं, जे हलतं, ॲनिमेटेड असतं, ते त्याला ॲनिमेशन असतं, मोशन ग्राफिक्स असतं. मग पिक्चर्स कसे होतात सिनेमॅटिक पद्धतीने,
किंवा हे टी व्हीला ॲड कसे होतात, मग त्याच्या पुढे ते जिंगल येतात, ते व्हिडिओमध्ये तो ऑडिओ कसा ॲड केला जातो, या सगळ्या गोष्टी म्हणजे तेवढं त्यांनी मला त्यावेळी नाही सांगितलं, पण त्यांनी सांगितलं की तू एक कोर्स येतो ग्राफिक डिझायनिंगचा. म्हणजे ही 16-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी नुकताच कोडॅक, म्हणजे पहिले कॅमेऱ्यामध्ये कोडॅकचा रोल यायचा, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. तर तो 36चा रोल असायचा. तो रोल संपला की आपण अरे रोल संपायला आला आहे, 2च फोटो आपण आता खिचू शकतो असं आपण बोलायचो प्रत्येक वेळी, किंवा एकच फोटो खिचू शकतो, रोल संपायला आला आहे. तो कोडॅकचा जो रोल होता ना, त्यावेळी तो कोडॅक कंपनीने मार्केटमध्ये त्यावेळी नुकताच डिजिटल कॅमेरा लॉन्च केला होता कॅनननी, आणि कोडॅकचे रोल संपायला आले होते, म्हणजे मार्केटमधून आउटडेटेड होत चालले होते. आणि त्यावेळी मार्केटमध्ये फोटोशॉप आला. तर फोटोशॉपमध्ये या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टचअप वगैरे करून, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट फोटो असेल त्याला कलर कसा करायचा, किंवा एखादा खूपच जुना फोटो असेल, म्हणजे आपल्या आजोबांचा फोटो आहे आणि तो आपण कुठंतरी एका पेटीमध्ये ठेवलेला आहे आणि तो थोडासा डाग आलेला आहे, किंवा त्याला पाणी लागलं किंवा डाग लागले त्याच्यावरती, आणि तो फोटो थोडासा मेसी झाला आहे, थोडा खराब झाला आहे, तर तो व्यवस्थित कसा करायचा हे त्यावेळी फोटोशॉपमध्ये केलं जायचं. तर मी असंच एका ठिकाणी क्लासला गेलो, आणि त्या क्लासेसमध्ये त्यांना मी सांगितलं बा माझी एवढी ऐपत नाही आहे की मी तुमची फी एकदमच भरीन. तर त्याने मला सांगितलं काही हरकत नाही, तू तुझी फी टर्मनी भर, म्हणजे अगदी थोड्या पैसे तू देऊन शिकलास तरी हरकत नाही. तर मी तिथे त्यांना हो बोललो. मग मी सकाळी हे सगळी कामं करून दुपारी जे शिकायला जायचो, संध्याकाळी परत किराणा दुकानात यायचो, ते चालवायचो. त्यामध्ये महिन्याला मला जेवढे पैसे, मला महिन्याला तेव्हा 5,000 भेटायचे, आणि त्यातले 2,000 स्वतःला ठेवून 3,000 मी क्लासमध्ये भरायचो. असं करत 6 महिन्यामध्ये मी फोटोशॉप, कोरल, इलस्ट्रेटर, फ्लॅश, त्यावेळी फ्लॅश हे सगळं शिकलो. पुढचंही ॲडव्हान्स शिकलोच. पण मी तिथे त्यांना बोललो की मी दुपारचा हा जो वेळ असतो, म्हणजे 1 ते 5 पर्यंतचा, तो मी तुमच्या इथेच राहू शकतो का? म्हणजे जे मी शिकलोय ते इतर पोरांना शिकले, आणि त्याचं तुम्ही मला काही दिलं तरी हरकत आहे, नाही दिलं तरी काही मला, पण मग माझी प्रॅक्टिस होत राहील. मग मी तिथेच कामाला लागलो, आणि धीरे धीरे पार्ट टाईम करता तिथेच फुल टाईम करायला लागलो. आणि मी किराणा दुकानचं काम थोडंसं बाजूला ठेवलं, आणि तिथेच फुल टाईम, म्हणजे सकाळी जायचो आणि संध्याकाळी यायचो. त्यांना तिथे फॅकल्टी म्हणून राहिलो, आणि त्यामुळे माझा बेस पक्का होत गेला. आणि मग एक दिवशी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये, मग तिथे मी राहून सगळं शिकलो, वेब डिझायनिंग वगैरे सगळं शिकलो. मग एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी लागलो. तिथेही कमी पगार होता, पण लागलो. मग धीरे धीरे तिथे थोडा सिनियर होत गेलो. मग तिथे मला समजलं की कसं काय वागतात, बोलतात, कारण की माझा बॅकग्राऊंड तो खूपच वेगळा होता. त्यामुळे त्या लोकांबरोबर कसं राहणं, वागणं, बोलणं, कारण की ते सगळे मोठ्या इन्स्टिट्यूटमधून किंवा ते डिग्री घेऊन आलेले सगळे, तर आपलं थोडा फरक पडतो बोलण्यात. किंवा मग ते कसं राहायचं, प्रोफेशनली कसं राहायचं, वेल ड्रेस्ड कसं राहायचं, कसं त्यांच्याबरोबर बोलायचं, कुठे हसायचं नाही, किंवा त्यांच्या जोकला खरंच रिस्पॉन्स द्यायचा का नाही द्यायचा, किंवा आपण त्यांच्यामध्ये थोडंसं असं वाटतं, पण हळू कसं राहायचं, कसं बोलायचं, कसं एन्व्हायरमेंटमध्ये आपण मिसळायचं, कसं काम करायचं, कोणाला कुठे रिस्पेक्ट द्यायला, कुठे उभं राहायचं, उभं कसं राहायचं हे देखील तिथे शिकलं जातं. असं कसं पण खांद्यावर हात ठेवून किंवा बॉस समोर कसं उभं राहणार, आपल्याला माहिती नाही, की खिशात हात घालून किंवा हातावर घडी ठेवून ती पद्धत उभं राहायची असते. हे सगळ्या गोष्टी तिथे हे कुठल्याही मॅनेजमेंटमध्ये शिकवत नाही, किंवा कुठल्याही मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये, कुठल्याही मॅनेजमेंट कॉलेजमध्ये, MBAच्या कॉलेजमध्ये हे शिकवलं जातं. हे तुम्हाला तुमच्या अनुभवातूनच शिकावं लागतं. तर धीरे धीरे कसं बोलणं, कुठे इंग्लिशचे शब्द वापरावे, कुठे आपली मातृभाषा वापरावी, म्हणजे जिथे गरज असेल तिथेच. असं नाही तुम्ही संपूर्ण संवाद देखील इंग्लिशमध्ये करू शकता, पण समोरच्याला तितकं कळतंय का, किंवा तुमची इंग्लिश खरंच त्याच्यापर्यंत पोचते का, किंवा त्याला समजतंय का. काही गोष्टी अशा असतात त्या आपल्या भाषेतूनच समजाव्या लागतात.
त्यामुळे मी ते भाषेबद्दल बोलत नाही आहे, मी फक्त असं बोलतो आहे की आपण राहायचं कसं, बोलायचं कसं. तर या सगळ्या गोष्टींचा अनुभव आला. मग धीरे 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 मी तिथूनही बाहेर पडलो. म्हणजे असं करता 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 मला 4-5 वर्ष झाली. तिथून बाहेर पडलो, दुसरी कंपनी, तिथे एक्सपिरियन्स घेतला. ती SEO कंपनी होती. SEO काय असतं, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, हेही आपल्या पुढच्या सेशनमध्ये येणारच आहे नक्कीच. तर त्या कंपनीमध्ये लागलो कामाला, तिथे शिकलो. तिथे अजून नवीन कलिंग झाले, नवीन कामावरती पोरं, त्यांच्याकडनं अजून नवीन शिकण्यासारखं. म्हणजे जसा ग्रोथ होत गेली, पुढे जात गेलो, तसं खूप काही शिकायला भेटलं. त्यानंतर बरोबर अगदी 8 वर्षानंतर मी स्वतःची कंपनी सुरू करायचं ठरवलं. स्वतःची कंपनी म्हणजे खूप मोठी नाही, जिथे 100-1 एम्प्लॉय असतील किंवा 50 एम्प्लॉय असतील, अशी कंपनी नाही. तर अगदी अशी पोरं मी निवडली की ज्या पोरांना अगदी फ्रीमध्ये शिकवायचं. म्हणजे ज्या पोरांना फोटोशॉपचं फ्रीमध्ये नॉलेज द्यायचं. की कोणी बस कंडक्टर करत आहे किंवा कोणी भाजीवाल्याला करत आहे, अगदीच कोणी ज्याची आई जुनी भांडी करून आपलं घर चालवते, त्यांचं पोरं, असे पोरं 7 पोरांना मी कामावरती, म्हणजे त्यांना शिकवायचोही आणि त्यांना पगारही द्यायचो. त्यातले काही असे होते की असं म्हणतात ना की विद्या ही फ्रीमध्ये वाटली तर त्याची कदर नसते. त्यातली काही पोरं अशी होती की जी निघून गेली. पण मी थोडा खचलो नाही किंवा आपला स्टार्टअप बंद करायचं ठरवलं नाही. मी त्यामध्ये अजून जेवढे राहिले त्यांच्यासोबतच वर्क करायचं ठरवलं. ते गेले जे आहेत त्यांच्यासोबत, ते गेले त्यांना सोडून दिलं. मग अशाने थोडे स्टाफ वाढला. बघता 6ची 15 पोरं झाली. मग धीरे कंपनीमध्ये अजून काही वेगवेगळ्या पद्धतीची कामं आणायला सुरुवात केली. म्हणजे ग्राफिक्सचीच, पण अजून वेगवेगळ्या पद्धतीची, म्हणजे व्हिडिओ एडिटिंग झाली, पोस्टर बनवणं, प्रिंटिंगची कामं. अशी करता कंपनी एस्टॅब्लिश झाली आणि कंपनी व्यवस्थित सुरळीत चालू लागली. त्यामुळे मित्रा, कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस. सातत्य आपल्या जीवनात आपण जे करतो त्याचं सातत्य कायम तुम्ही ठेवलं पाहिजे. जसं मध्येच मी बोलतो, अरे नाही हे आपल्याला जमत नाही, आपला बॅकग्राऊंड दुसरा, आपण किराणा दुकान टाकून बसू, तर मग एक कदाचित बंद नसतो पोहोचलो. असं नाही किराणा दुकानामध्ये पैसा नाही, पण माझं ध्येयच वेगळं होतं. मला असं काहीतरी करायचं होतं आणि माझ्यासारख्या अशा असंख्य पोरांना शिकवायचं होतं. आजही माझा मोटिव्ह तोच आहे. खूप कमीत कमी पैशामध्ये, फ्रीमध्ये नाही बोलत आहे मी, थोडेसे पैसे लागणारच. फ्रीमध्ये घेतलेल्या गोष्टीची किंमत लोकांना नसते. त्यामुळे अगदी थोड्या पैशामध्ये मला तुमच्यापर्यंत ग्राफिक डिझायनिंग ही पोचवायची आहे. हाच मोटिव्ह आहे माझ्या व्हिडिओचा आणि व्हिडिओ बनवण्याचा. तर मित्रांनो, आपल्या पुढच्या सेशनमध्ये ग्राफिक डिझायनिंग विषयी मी नक्कीच सांगणार आहे. त्याचे क्लासेस सुरू करणार आहे, त्याचे वेबिनार्स घेणार आहे. नक्कीच त्याची किंमत न बोलताना त्याचा जो चार्ज आहे, त्याची दक्षिणा म्हणा तुम्ही, ती अगदीच थोडी असेल, एवढं नक्कीच. आणि मी दाखवून देईल की थोड्या पैशामध्ये, थोड्याशा इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चांगले ग्राफिक डिझायनर होऊ शकता. असं नाही म्हणत आहे तुम्ही एक दिवसात ग्राफिक डिझायनर व्हाल, असंही म्हणत नाही आहे की तुम्ही 10 दिवसात, 15 दिवसात, 2 महिन्यात ग्राफिक डिझायनर होऊ शकतात. त्याला वेळ लागेल, नक्कीच वेळ लागेल. पण तुम्ही एक दिवस नक्कीच ग्राफिक डिझायनर व्हाल. पण तुमच्यात सातत्य हे असलं पाहिजे. एक दिवस म्हणजे तुम्ही अगदी 10 वर्ष असं नाही बोलत, अगदी थोडा कालावधी. पण तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगची नक्कीच आवड निर्माण होईल. तुम्हाला त्यात काहीतरी करिअर करावंसं वाटेल अशी माझी आशा आहे आणि हाच माझा प्रयत्न राहील कायम. तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका. बाय.